नमस्कार मंडळी. 2020 सालातील सर्वात दुर्मिळ गोष्ट आहे हास्य. आणि हीच दुर्मिळ गोष्ट आता तुम्हाला भरभरून मिळणार आहे, कारण सुरू होत आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड. मंडळी, या भागाच्या शेवटी निवडले जाणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी. त्यामुळे तत्काळ वळूया आजच्या आपल्या या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, लॉजिकला दम देऊन गप्पा बसवत कन्व्हिक्शननी इलॉजिकल विनोद करणारे विनोदाचे बादशहा अरुण कदम आणि कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे ह्यांच्या राज्यावर झाले परकीय आक्रमण. बघूया 25च्या या युद्धात लाफ्टरचा किती धुरळा उडतोय ते. बा मुलायजा होशियार काही समजलं. एमएच्या राज्याचं सम्राट अरुण कुमार सिंह कदम येत आहेत. हो इकडे या. काय झाले काय? अहो तिकडे काल कुत्र पण नाही. काय वाचव काय काय नाही म्हणजे अरे तिकडे माणूस नसला तरी कॅमेरा आहे ना. तुम्ही त्याला वाईट वाटायला नको. बसा. म्हणजे काय या सगळ्या गडबडीमध्ये एखादा राहून गेला ते. बरोबर आहे. खरं आहे तुमचा. म्हणजे स्क्रिप्ट मधल्या वाक्य अंधी बसा तुम्ही. बरोबर आहे तुमचा. काय आहे स्क्रिप्ट मधल्या वाक्याबाबत पण हा जरा विचार करा. ते पण ती जल्दी वाक्य अदनबंद राहतात का नाही तुमची. आणि काय आहे अशा फालतूगिरी मुलं ना अक्काच्या अक्क प्याच राहतात का नाही तुमचे. काय मांजे प्याच विसरण्याबाबत तू नको माझ्याशी बोलू वासाऱ्या. काय झालं ते सांग. महाराज हो बातमी दुःखाची आहे. दुःखाची बातमी आहे. सर दुःखाची आहे तर मग सांगतोस कशाला. हे बघ आपल्याला जे जाम भारी वाटेल ना ते सगळं करायचं असं म्हणतो बाय. मग चालेल मी काय सोडतोय काय. अग शालू झोका दे गो मैना. अग शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना. शालू झोका दे गो मैना. एका बसवरून पचकन ही 2-4 चपकाच्याला मारली. अहो आपली गाडी माग पुढं करून आपला कॉन्फिडन्स पंक्चर झाला का नाही हा चेक करीत होतो. बरोबर आहे का नाही. आणि त्याची मला गरज आहे. बस रे आपल्या दोघांना पण गरज आहे. तुम्ही म्हटलं होतं बरोबर आहे. आता तुम्हाला भारी वाटेल म्हणून मी हा सगळं केलेलं आहे का. बरोबर आहे ना. आणि मी जे तुम्हाला आता सांगणार आहे तर तुम्हाला भारी वाटेल का नाही हा काय मला माहिती नाही आहे. बरोबर रे बस रे अवरे काय झालंय कौर ते सगळं अडकून बोलतोस. काय झालंय काय काय आहे महाराजांनो. अहो युद्ध सुरू होणार आहे. युद्ध होय युद्ध होणार. म्हणा बघायला मिळेल. बघायला मिळेल. अहो महाराजांनो तुम्हालाच युद्ध करायचं आहे. तुम्हाला युद्ध करावं लागणार आहे. युद्ध मग अरे युद्ध हा शब्द मी कधीतरी ऐकला असं मला वाटतंय. त्याच्यामुळे माझी काही प्रॅक्टिस नाही आहे. मला काय आठवतच नाही काय आहे ते युद्ध बिद्ध. अहो युद्ध म्हणजे लढाई. काय आहे तुम्हाला सांगतो. लढाई तलवारीनं अशी कापाकापी करतात ना ती लढाई. मग त्याच्यासाठी घोडे रणगाडे तोफा सगळं वापरतात का नाही. म्हणजे आवरे सगळं वापरतात. हजारो माणसं कापतात. काय बोलतोस. जो लढाई जिंकल त्याचा राजा असा आहे का नाही. सगळे बापरे म्हणजे सगळे आवरे हे सगळे डुल मुलं म्हणे सर डुलाई होत राही समजतच नाही. हो तुम्हाला सांगतो काय खानदेश नरेश
श्याम सिंग राजपूत हा. हा एक बलाढ्य राजा आहे. अच्छा, बलाढ्य राजा. तो राजा आपल्या राज्यावर आक्रमण करणार आहे. हा मग तसा खलिता घोडेस्वाराबरोबर पाठवलेला आहे. काय काय समजलं? बोलता काय मग? मी काय बोलतोय काय? मग साधारण बसून काही तोडपाणी होणार नाही काय? हो नाही हो, आता ती एकदम- वेळ गेली ती. काय बोलता मग पण आता रे काय करायचं आता करायचं काय? महाराजांनी युद्ध अटल आहे हो. अटल आहे हो. नाही 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 म्हणजे मी मला सांगतो हा. साधारण किती तास हे युद्ध चालणार आहे? किती तास? हा. तासावर युद्ध कधी असतं काय? नाही. 20-25 दिवस युद्ध चालेल का नाही? औरा हं- युद्ध चालणार आहे. अरे सेकंड सॅटरडे 4th सॅटरडे सुट्टी आहे का नाही? औरा दिवस चालणार आहे युद्ध. त्याला म्हणा आम्हाला अजिबात टाइम नाही. वसरून तुम्ही काळजी तुमची माणसं घ्या आणि तिकडे युद्ध करा. आम्हाला याच्यात अजिबात नो इंटरेस्ट. अहो, असं काय तो आपल्याबरोबर युद्ध करणार आहेत ना ते? आपल्याबरोबर युद्ध हा, करणार? मग. अरे बापरे आता रे काय करायचं? असं काय आपल्याला युद्ध करावंच लागणार आहे. मी काय म्हणतो? हो तुम्हाला सांगतो महाराजानू, हा. हो लय डेंजर आहे. त्यानं शपथ घेतलेली आहे. काय? त्याने तुम्हाला सांगतो त्या खलित्यात लिहून पाठवली नाही. काय? तुमचा मुंडका भाल्यावर लटकवून नाचवणार आहेत. काय समजलं? काय फालतूगिरी आहे? माझा मुंडका भाल्यावर लटकवणार आहे? होय. रे वसरे आवऱ्या वर लटकवल्यावर मी खांद्यावर काय ठेवू? बरं ते जाऊन दे. म्हणजे आमच्या राणी सरकारला डोक्याला बाम लावायचा असेल तर आवऱ्यावर हात पोचल त्यांचा. पोचल काय ते मरू आपला बाम, त्याचं काही कौतुक नाही. नाही. पण समजा माझी बायको लाडाला आली आणि तिला पप्पी घ्यायची वाटली तर ती त्या राजाकडे जाल न त्याला बोलल बाला थोडा भाला खाली घेतोस का रे? म्हणा आमच्या राजाची पप्पी घ्यायची आहे. मग तो वसारा भाला खाली घेल. मग ही तिकडे पप्पी घ्यायला जाणार पण ती लाजणार. का हो? कारण वसारा तिकडे बाजूलाच उभा आहे ना असा भाला धरून. मग ती त्याला रिक्वेस्ट करणार, बाला जरा तू डोलं मिटतस का रे? मग तो डोलं मिटणार. मग ती माझी पप्पी घेणार. वसाऱ्या कवरी मोठी प्रोसेस आहे. अरे वसारा इकडे कसं मूड आला, पप्पी घेतली ती मोकला मी मोकला. बरं त्याच्यामध्ये काय माहितीये का तुला? आता मला झोपायचं झालं तर उशीवर मी काय ठेवू? खांदा? नाही नाही ही फालतूगिरी चालणार नाही. अजिबात चालणार नाही. आय एम नॉट इंटरेस्ट. त्याला बोली फालतूगिरी नाही चालणार. बंद कर सगळं ते. हे तुम्ही काय और अचंबित चकित झालात आहोत? महाराजानू काही झालं? देवान जेव्हा अक्कल वाटला तेव्हा तुम्ही काय नागबिलात लपलं होतं? हा हो काही कळतं का नाही तुम्हाला? हो तसं नाही करणार आहे. तुम्हाला सांगतो अहो आपल्याबरोबर युद्ध करून तुमचं मुंडकं छाटणार आहे आणि त्या भाल्यावर ठेवून तुम्हाला नाचवणार आहे. नाही रे नाही. मला मरून नाही चालणार. मला अजून लय जगायचंय. मला जवळजवळ 100 ते 150 देश अजून बघायचे तरी मला नाही मरायचं आहे. माझा वाचतो सेनापती नो तुमच्याकडे फोन आहे? मग आहे. अरे वा. हॅलो हा काय? हा काय तर हा काय सांगता बाय काय? अरे बापरे मग डायरेक्ट राहत. अरे काय शैल्या हुचत राजवाड्यात काय 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 रे वासना काय चुक चुक काय काय करतोस? काय काय झालंय? अहो मी त्यांना घोडदल तयार ठेवायला सांगितलेलं हाय. आवरेच ना वसऱ्या. आवरे एक्सप्रेशन कशाला देतोस? मला वाटलं सगळे ते घोडं माझ्या छातीवर आले. हो पण महाराज तुम्ही पुढचं तरी ऐकून काय, घ्या. काय? अहो आपले सगळे घोडे पळून गेले. आता ते पळून जाणार नाही तर काय वसाऱ्यांनो? त्यांना तुम्ही कधी शर्यतीमध्ये आणलं व्हाव? बरं शर्यत मरू. कधी मॉर्निंग वॉकला तुम्ही घेऊन जात नाही, कधी इव्हनिंग वॉकला घेऊन जात. अचानक त्यांना युद्ध बोलल्यावर त्यांची तंतरली असणार ना. पळून गेले ते. हो महाराज तुम्ही आधी बोलत काय बसला? आधी चला तुम्ही लढायला चला. नाही, अहो, नाही, युद्धावर नाही, अरे नाही मी युद्धाला जाणार. मी नाही अहो, ऐका माझं. अहो, बोलू नका. हो, महाराजांनो, माझा ऐका. चला लढायला चला. बस अरे ऐक एकदा. मी काय म्हणतो, हा? तो माझ्यासारखा सेम टू सेम दिसणारा तोताया आपण जो बनवला होता त्याची आवरी प्रॅक्टिस करून घेतली होती, त्याला पाठवा युद्धावर. कसा पाठवणार? हो तो तोताया राजा आहे का नाही, तो सिमला कुलू मनालीला राणी सरकारांबरोबर फिरायला गेलेला आहे. बसर तो माझ्याच बायको बरोबर फिरायला गेला. हो. हा त्याला कुणी पाठवला? अहो तुम्हीच सांगितलं त्याला पाठवा म्हणून. का? म्हणजे काय त्याला नाही काम नाही धंदा, हा. तो असाच आपला बसलेला असतो.
पैसे खातो, तर तुम्हीच म्हटलं ना माझं अर्ध काम त्याला जेवून टाका म्हणून. सेनापती हा? मी जाऊ काय तिकडे? कुठे तिकडे कुलू म्हणाली? कुलू मनालीला? नाही मी काय म्हणतो नको, काय आहे ती तिकडे दोघं आहेत ना, तर बरं नाही दिसणार. हो हो, म्हणजे एकदम अचानक घेतलं तर त्यांची प्रायव्हसी जाईल नाही. काय बोलता वाय? हो आपलं राज्य संकटात आणि तुम्ही कुठं कुलू म्हणाले निघालेला हाव? शत्रूला तुम्ही कुलू दाखवून पळू नको. हा सांगतोय तुम्हाला, तुम्ही चला लढायला. चला ही तलवार घ्या आणि चला बघू पटकन लढायला. तलवार घ्या, तलवार घ्या आणि चला युद्धाला पटकन. शत्रू सैन्य आले. नाही तो माझं मुंडकं छाटील वाचाऱ्या. मी नाही जाणार लढायला. मला ऐका, आपल्याला जायला हवा, नाही तर आपल्या राज्यात घुसून आपल्याला मारून टाकतील. तुम्ही एक काम करा, मी राजा आहे का नाही? होय. तुम्ही सेनापती होय. तर हे बघा, माझा मुकुट तुम्हाला मी देतो. माझा तुमचा? हा, म्हणजे तुमचा मुकुट मी घालतो. बरोबर आहे. म्हणजे त्याला काय वाटेल, राजा तुम्ही आहे म्हणजे तुमचं मुंडकं छाटलं जाईल, राजा जिवंत राहील का नाही? बरोबर, मस्त आयडिया. चालेल चालेल. आपण काय करू, तर आपल्याला जेव्हा शत्रू जर मारायला येतील का नाही, त्यांना सांगूया आमचा सेनापती आहे ना, सेनापती तर लय तरबेज आहे, डोक्यानं लय हुशार आहे, त्याच्या डोक्याने सगळा हा राज्य कारभार चालतो, तर सेनापतीचं मुंडकं उडवा म्हणजे राजा वाचल का नाही. एकदम छान भारी म्हणजे वसाऱ्या राजाचंच मुंडकं छाटलं जाईल ना, सेनापती जिवंत राहिला असं नाही चालणार. वसाऱ्या राजा जिवंत राहायला पाहिजे. अरे चुकलं काय? तर परत करूया. एक काम करा, हा तुम्ही घाला. आपण काय करूया माहिती आहे काय करूया? आपण ना तो तयार राजा आहे ना, त्याला इकडे बोलवून घ्या, त्याला खरा राजा बनवूया आणि तुम्ही वा तो तयार राजा. मी आपला सेनापती हाय तर बरा आहे. बरोबर आहे. मग तर मारायला येतील, मारायला आल्यावर तर विचारतील यातला खरा राजा कोण आहे. मग आपण तो त्याला बोलायला सांगूया, खरं राजा तुम्ही हाव, मग तुमचं मुंडकं छाटतील. अरे एक मस्त तुम्ही सांगितलं म्हणजे म्हणजे तो सांगणार हा खरा राजा आहे, म्हणजे माझ्याच मुंडकं छाटलं जाणार ना. आपण चुकली जाई काय? सर फालतुगिरी करू नको. तू एक काम कर, तू सगळे सैन्य घेऊन लढायला जा. तुम्ही सेनापती आहात, अवरे दिवस पगार घेत होतो कशासाठी? इकडे राजा जिवंत राहायला पाहिजे. चला. ठीक आहे, बरोबर आहे तुमचं, काही चुकीचंच नाही आहे हो महाराजांनो. कसं आहे, राजा जिंकणार आणि सेनापती मरणार, हा सगळं ठरलेलंच आहे. हरकत नाही, मी माझ्या सैन्यांना घेतो आणि युद्ध करतो आणि युद्ध जिंकून येतो. बघाच तुम्ही, मला आशीर्वाद द्या. येतो महाराज. असू द्या. पाहिलं, आमचा सेनापती तिकडे जाणार आणि 100% विजय होऊन येणार. आता इकडे विजयाची तयारी करायला पाहिजे. माझे नवीन कपडे शिवलेले आहेत ते कुठे आहेत? रे विकास, रे भाला हायच कुठं तू? माझा फोटोग्राफर बोला, कॅमेरामॅनला बोलवा, भाषण द्यायचं. वा, आज युजुअल धमाकेदार परफॉर्मन्स. प्रसादा छान. अरुण, प्रभाकर, एका वेगळ्या फॉर्ममध्ये तुम्ही आज आम्हाला घेऊन गेलात. मुळात अरुण, तुझी सुरुवात शाहीर साबळ्यांच्या आशीर्वादाने झालेली आहे आणि प्रभाकर, तू अनेक वर्ष मच्छिंद्रजी कांबळींबरोबर ती काम केलेलं आहेस, त्यांच्याबरोबर काम केलं. सो लोकनाट्याचा, वगनाट्याचा बाज तुम्ही दोघांनी खूप जवळून अनुभवलेला आहे आणि तुम्हाला दोघांना एकत्र बघताना मला त्या बाजाची फार वारंवार आठवण येत होती. आज या स्किटच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला लोकरंगभूमीवर घेऊन गेलात, लोककलावंतांची आठवण करून दिलीत, त्याबद्दल तुमचे आभार. छान झालं, मजा. थँक्यू सो मच. मंडळी, आता आपण पाहणार आहोत एका सुप्रसिद्ध लेखकाची मुलाखत. ही मुलाखत आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेचे खंदे लेखक अर्थात प्रसाद खांडेकर आणि समीर चौघुले. आणि आज त्यांच्या सोबत आहे कल्याणची चुलबुली शिवाली परब. कोण होत नाही, कोण होत ताई, कसं काय बोलू माझ बोलू. हाय बाळा, हाय हाय हाय. तू समीर चौगलेंची मुलगी का? कन्फर्म मीच आहे. बाबांना सांग, ते मुलाखत घ्यायला काका येणार होते ना, ते आलेत, इंटरव्ह्यू घेणार आहे. हो काका. सांग.
किचन मध्ये पाय जरी ठेवलास ना तरी तंगड्या तोडून हातात देऊन सांगून ठेवते. तू पण बाहेर पाय टाकायचा नाही, माझी मुलाखत इकडे आहे, सांगून ठेवतोय. तू पण बाहेर पाय टाकायचा नाही, सांगून ठेवतोय. अरे केवढी प्रॉपर्टी आहे, बस करा ना. या ना सर, या सर, सर या सर, सर या सर. नाही अरे बस करा ना, हे नका टाकू रे, नका. या सर, या सर. नाही तसं नाही, मला वाटतं घरात काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहेत. आपण आमचं रेग्युलर आहे, आमचं रेग्युलर आहे, संसार आहे ना, भांड्याला भांडं लागणारच ना. आमचं ठरलेलं आहे, तिने मारायचं, मी मारल्यासारखं दाखवायचं. संसार त्यालाच म्हणतात ना. हा या बस प्लीज प्लीज. ठीक आहे. सगळ्यात आधी आभार तुमचे. एका लेखकाची मुलाखत तुम्ही घ्यायला आलेला आहात, तेवढं भाग्य आहे एका लेखकाचं. म्हणजे अख्खं जग आमच्याकडे अपेक्षा घेऊन बघतं, पण आमच्या नशिबी उपेक्षाच येते. हो वा, क्या बात आहे, काय वाक्य आहे तुमचं स्वतःच आहे. माझं हो, माझंच वाक्य आहे. आता जस्ट सुचलं मला, माझंच वाक्य आहे ते. कमाल दिलंय. बरं आपण मुलाखतीला सुरुवात करूया. सुरू करूया. सर ती जरा टोपी काढावी लागेल, ते कॅमेऱ्यात वाईट दिसेल. ते नाही, टोपी राहू दे, छान. नाही सर ती काढावी लागेल. नाही पण एक ऑरा असतो ना, तो दाखवायला लागतो थोडासा, म्हणून एक टोपी बरी असते. नाही सर, तो ऑरा दाखवण्यासाठी टोपी नसते, डोक्यावरचा भवरा लपवण्यासाठी असते ती. टोपी काढावी लागेल ना. नाही काका, बाबा नाही काढणार टोपी. कारण ना सकाळीच आईने लाटणं फेकून मारलंय ना, तो इथं असं टेंगुळ आलंय, ते लपवण्यासाठी टोपी घातलीये. काय बोलते, म्हणजे एवढं काय केलं, डायरेक्ट लाटणं फेकून मारलं. हो. नाही ते आम्ही घरात खेळतो ना, खेळ खेळतो आम्ही. बेबी बुबधू, दादा दूधू, कुठला गेम कुठला आहे तो. ती आधी भाभी नाही, आबाधुबी. आम्ही आबाधुबी खेळत असतो आमच्यात. आणि एवढं काही नाही आहे, म्हणजे हे काय बघा ना. अरे बापरे, खूपच मोठं टेंगुळ आलंय. नाही हे कपाळ आहे ते. कपाळाकडे बघू नका, टेंगुळ इथे आहे, छोटस आहे, त्याच्यात काही नाहीये. प्रॉब्लेम काय होतो, मी इकडे असतो ना हॉलमध्ये आणि ती किचन मध्ये असते. भांडण सुरू झालं की मला मारायला काय असतं, वर्तमानपत्र, उशी एवढंच असतं. पण तिला कढई, डाव असे मोठे मोठे असतात ना वस्तू, त्यामुळे थोडंसं हे झालेलं आहे. आणि काय ओके, काय टेन्शन नाही आहे, काही दुखत सुद्धा नाहीये. नाही खरं मारून बघा. नको. अरे नाही मारून, खरंच सांगतो, मारून बघा. अरे मारून बघा, मारा. पुढे काय झालेलं आहे. अरे खरंच नाही, खरंच नाहीये. आपण सुरुवात करू. सॉरी. लागलं मला वाटलं होतं लागणार नाही, पण लागलं का. म्हणजे कल्पना असती तर मी उगीच हे केलं, करायला सांगितलं. जोरात मारलं आईने. इथेच चोळा, तिथे नाही चोळायचं ना, आजूबाजूला चोळ. सॉरी सर, सॉरी. तुम्ही बोललात मारा म्हणून, बाकी काही नाही. वा, ही तुमची मुलगी का. हो, ही माझी मुलगी. खूप गोड आहे. असो आपण मुलाखतीला सुरुवात करूया. येस. म्हणे कॅमेरा रोल केलेस. माझ्याकडनं तुमच्यासाठी पहिला प्रश्न. तुम्ही सर गेली अनेक वर्ष विनोदी लेखन करताय, म्हणजे खरंच तुमच्यातल्या या लेखकाला माझ्याकडनं खरोखर सलाम. हा बेटा. सर तर मला माहिती की तुमचा हा प्रवास जो आहे तो सोपा नसणार. मला काय सांगाल तुमच्या प्रवासाबद्दल. पहिला इंटरव्ह्यू होता मला तर. मला असं वाटतं की बेटा लाफ्टरची जागा नसेल तर लाफ्टर नाही द्यायचे. सॉरी बाबा. सर हे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, टीव्हीवर दिसतं. तर मला असं तुम्हाला सांगायचंय, हे जे विनोद मला सुचतात त्याच्या मागे निरीक्षण शक्ती आणि कठोर मेहनत, आणि मी जे आजपर्यंत काम करत आलेलो आहे, अनेक वर्ष स्टेजवर काम केलेलं आहे, लेखन केलेलं आहे, ते त्याच्या मागे आहे. नक्कीच. तुम्हाला वाटत असेल की बाबा स्किट बघताना हे स्किट किती सोपं आहे, पण ते लिहायला खूप मेहनत लागते. सर म्हणजे कळतं ना सर बघताना. येस, मी खरंच कौतुक. आणि त्याच्यावर माझा दुसरा प्रश्न आहे, सातत्याने विनोद करत राहणं हे कठीण आहे. सर इतकी विनोदाची रेंज आणि व्हरायटी आणता कुठून. ॲक्च्युली इम्प्रोव्हायझेशन्स
आणि साचणं सूचना म्हणजे जे सुचलेलं असतं मला असं वाटतं की सुचणं हे क्षणांचं देणं आहे. बरं, सुचणं हे क्षणांचं देणं आहे. त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा सुचते त्यावेळेस जरा बोलतोय ना बाळा, हा, तर एखादी गोष्ट आपल्याला सुचते त्यावेळेस हा बाळा बोलतोय ना बाळा, काय पुस्तक कसलं पुस्तक आहे काका? पुस्तक 1001 विनोद. बाबा, माझा बाबा आहे ना, जेव्हा स्किट लिहितो ना तेव्हा हे पुस्तक उघडून बसतो. बाळा असं नाही बोलायचं बाळा, असं नाही बोलायचं. 1 मिनिट. 1001 विनोद लेखक बबन झांजुर्डे हे तेच लेखक आहेत ना ज्यांनी त्यांचं वाङ्मय तुम्ही चोरलं म्हणून तुमच्यावर केस टाकली होती? याचा अर्थ तुम्ही खरंच त्यांचे विनोद चोरत होता? नाही चोरत नव्हतो. आता असं होऊ शकतं ना की जगात 2 लोकांना एकच विनोद सुचू शकतो ना, तसं होतं ते. नाही पण हे आता बोलली की तुम्ही लिहिताना हे पुस्तक जवळ घेऊन बसता. नाही जवळ म्हणजे लॅपटॉपच्या खाली मी ठेवतो. लॅपटॉप असा डगमगतो ना, त्याच्या खाली मी सपोर्ट म्हणून ठेवतो. कुणाचं पुस्तक आहे बाळा हे? बाबा, कोण आहे? तुझं पुस्तक आहे? नाही बाळा, आपलं नाही आहे. कुणाचं देऊन यायचं, शेजाऱ्यांचं असेल, आपलं नाही आमचं बाबा, नाही आहे. तुझं आता पुस्तक ते बोलतायत नाहीये तर नसेल ना त्यांचं. नाही काका, मी खोटं नाही बोलत आहे. तुम्ही एक काम करा, यातला ना 47 पेज नंबर उघडा आणि बघा. 47? हा. अरे बापरे, 47 झालं लगेच. एक मिनिट. माझं नाव कोमल. हो, मग माझं नाव ब्रुसली. हो, हा मागच्या स्किट मधला विनोद आहे. म्हणजे तुम्ही खरोखर हे वापरता? अरे लाज वाटली पाहिजे सर तुम्हाला. नाही ते बिचारे जजेस एवढं कौतुक करतात आणि तुम्ही आपलं मी किती मोठा क्रिएटिव्ह वगैरे असं कोण त्या कमेंट्स घेता? लाज नाही वाटत तुम्हाला? मी समजावून सांगू शकतो. ह्याच्यावर तुम्ही विश्वास नका. ही खोटं बोलते. नाही. ही खोटं बोलते. खोटं बोलते. हो ना, मी एकदम शांत. मला तिला ओरडू नका. काही हेच नाही ना, मुद्दाच नाही. तो खोटं बोलते ही ऍक्च्युली. मी खोटं नाही बोलत आहे काका. काका, तुम्हाला माहितीये ते विषय काढा काका, त्यांचा फोन येतो ना तो बाबा धावत जातात आणि हे पुस्तक उघडून बसतात. बेटा, विषय काढा काका हे नाव नाही त्यांचं. सचिन मोठे काका असं नाव आहे त्यांचं. चुकायचं नाही बेटा. नाही तेच. एक आहेत विषय काढा काका आणि दुसरे आहेत यात काही मजा नाही काका. अगं ते सचिन गोस्वामी काका यांनी विषय काढला की ह्यात काय मजा नाही असं ते म्हणतात. त्याच्या यशाची काही संबंध नाहीये. तुम्ही तिचा नका ऐकू तिचं. सर काय झालं? काय रायटर मीटिंग आठवली रे. चला, एक विषय काढायला 5-5 तास लागतात रे. या लोकांना काय कळणार आहे मला? आणि काका माहितीये का, म्हणजे बाबाला दोघांपैकी कोणाचाही फोन आला ना की बाबा असं पळत जातो आणि हे पुस्तक उघडून बसतो. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय काका, रोज बघते. खोटं बोलते ही. खोटं बोलते. 1 मिनिट. ती मुलगी गोड आहे. अरे गोड आहे. प्रामाणिक आहे. अरे प्रामाणिक. नका ओरडू. नाही बस इथेच बस. मी तुझ्या समोर सगळे प्रश्न विचार. 1 सेकंद येऊन जा, तुला लायकी दाखवतो तुझी. लाज नाही वाटत तुम्हाला? सगळे पडत चाललात तुम्ही. हिला अजिबात बोलायचं ना. अरे मुलगी खूप चांगली आहे, गोड. बाळा, तू शाळेत जातेस? हो काका. हा, सध्या शाळा बंद असेल ना. हो काका. लॉकडाऊन. नीट ओव्हर ऍक्टिंग काय असं एवढं नाहीये. पण मग शाळेची आठवण येते? खूप येते काका. मग तिच्याशी पण आठवण येत असेल? हो. टीचर्स आवडतात तुला? हो, पण माझ्यापेक्षा बाबाला जास्त आवडतात. हा, म्हणजे काय बोलते? पण काका, तुम्हाला माहितीये का, माझ्या टीचर आहे ना बाबांमुळे मला खूप ओरडतात. माझ्यामुळे? हो बाबा, तुला माहितीये का, ती रोजी टीचर ना त्या दिवशी मला बोलत होती की तुझ्या बाबाला सांग मला चीफ गेस्ट म्हणून बोलवा ना, असे मेसेजेस करायचे नाही. मी त्या माणसाला चीफ गेस्ट म्हणून बोलवणार नाही. म्हणून माझी रोजी टीचर मला ओरडली. अरे असं कसं? लाज वाटते? नाही, स्वतःच्या मुलीच्या टीचरला तुम्ही मेसेज करता? नाही, मला चीफ गेस्ट बोलवा म्हणून. नाही, तुम्ही बसा. एवढा लाळघोटेपणा? नाही, हा लाळघोटेपणा नाहीये. त्या मला म्हणाल्या होत्या पॅरेंट्स मीटिंगला कधीतरी येऊन जा. मी त्यांना फक्त रिमाइंडर पाठवलं. माझं नाही असं बाबा, नाही. 1 मिनिट. हा, मी इकडेच आहे. तिच्यावर ओरडू नका. तिला डोळे तुम्ही खाली करा. आधीच सांगतो. मी हे खाली करून मुलगी प्रामाणिकपणे सांगते. निरागस लेकरू आहे ते. अरे माझं लेकरू आहे बसा खाली. ते. बसतो मला काय. घर माझं. मुलाखत घ्यायला आलो यार आपण. बने हा, वाटलेला माणूस आणि काय निघाला. प्लीज पुढचा प्रश्न विचारा तुम्ही.
तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला खटकते? ऍक्च्युली ना मलाच हा माणूस खटकायला लागला आता. असं यार बोलू नाही नका. होता मुलाखत माझ्या. असं नका बोलू मला please. नाही होता, मला अनइझी फील व्हायला. काय माणूस आहे हा? सर असं नका बोलू. मी एक सेलिब्रिटी म्हणून तुम्ही आला, तो एक मान तर मिनिमम तर मान द्यायला पाहिजे तुम्हाला. सांगा. द्यायला पाहिजे की नाही मला सांगा. एकदम असं कसं प्लीज नाही, डोंट नाही. लांब राहा. नाही असं कसं करून चालेल मला सांगा ना तुम्ही. डोंट टच. एक थोडासा जो काही प्रोफेशनली आहे तो द्यायला लागणार आपल्याला बाबा. हा? चल द्या द्या. पुढचा प्रश्न असा आहे बोला. की जी तुम्हाला अरे. अशी एखादी गोष्ट सांगा जी तुम्हाला आयुष्यात खटकते. हां ॲक्च्युली मला एक गोष्ट खटकते. सई तामणकर कौतुक करत असताना समीर दादा तुझ्याबद्दल काय बोलणार एवढंच बोलते आणि सोयीस्करित्या पुढचं काही बोलतच नाही. हे मला खटकतं. बोल ना ग तू काहीतरी. आमचे पण कान असूसलेले असतात ना. आम्हाला पण घरी सांगायचं असतं सई असं म्हणाली सई तसं म्हणाली, पण काय बोलणार झालं दुसरी बोल बोल. खूप निर्लज्ज माणूस आहे. जोपर्यंत बोलणार ना स्किट मध्ये घेत राहिला. एवढा निर्लज्ज. बोल तू बोल. पण असं बोलल्यामुळे काय घेत नाहीत लोक. आता बघा ना पार्टी एवढं बोलतोय कुठे दिली दुसरा प्रश्न. हा तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग कोणता? हा हा अविस्मरणीय प्रसंग कोणता? काका मी 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 सांगू. मला सांग ना. मला माहिती आहे सांग बाबांच्या ना, सांग. आयुष्यातला अविस्मरणीय क्षण कोणता आहे. सांग ना बाळा, तू सांग. बाबांना जेव्हा तोंडाला काळं फासलं होतं आणि चोप चोप चोपलं होतं ना, तो तो अविस्मरणीय क्षण आहे बाबांच्या आयुष्यातला. एक मिनिट मागे वा, मागे वा. मागे एक मिनिट, मागे वा. मागे वा. काय बोलते ही? नाही नाही ती तेच मलाही तेच पडलं. हा कसा अविस्मरणीय क्षण होईल माझ्या आयुष्यातला? बाबा तुम्ही विसरू शकता, मी नाही विसरू शकत तो दिवस. काका तुम्हाला माहितीये का, बाबाने ना एक दिवशी ना बेंबी जवळ चामखीळ असलेल्या लोकांवर काहीतरी घडणरडा जोक केला आणि काका दुसऱ्याच दिवशी ते बेंबी जवळ चामखीळ असलेल्या संघटनेचे जे मॉनिटर आहेत ना 12, 13, 14 लोकांना असे घेऊन आले आणि बाबांच्या डोक्यावर शाई चोचली त्यांनी. खूप मज्जा आली काका. हे खरं आहे? ऍक्च्युली खरं आहे ते खरं आहे. हल्ली काय आहे ना लेखक म्हणून लिहिताना कधी कुणाच्या काय भावना दुखावल्या जातील काही माहीत नाही हो. त्यामुळे ना खूप काळजी घ्यावी लागते. हल्ली माझ्या बाबतीत तर दर महिन्याला दर आठवड्याला कोण ना कोणतरी येतं आणि तोंडाला काळं फसून जातं. शेवटी बाहेर पाटी लिहिलेली आहे की भावना दुखावल्या गेल्या असतील तर मारण्यासाठी शनिवारी 4 ते 6 या. दारात उभा राहतो, लोक येतात, शाई होतात, अंडी फेकतात, निघून जातात. काय दुसरं करणार काय लेखक? एक सांगा ना सध्याचे विनोद आणणार कुठून? खरं खरं या मुद्द्यावर मी तुमच्याशी सहमत आहे. म्हणजे हल्ली कोणाला कुठल्या गोष्टीचा कधी कसा राग येईल काही सांगू शकत नाही. नाही. लेखकांची लिबर्टी ठरवली. मी या गोष्टीवर तुमच्याशी सहमत आहे. पण बाबा वाईटातून चांगलं होत आहे ना. म्हणजे आपला धंदा किती भारी होतोय. एक मिनिट, कसला धंदा? आमचा आता बाबांवर अंडीशाही टाकतात ना ते त्यांना विकतो कोण? आम्ही. काका काका तुम्हाला माहितीये माझा बाबा आहे ना असं गेट जवळ स्टॉल लावून बसतो, अंडीशाही विकतो आणि असं पळत पळत येतो, दरवाज्यात उभं राहतो, मग लोक त्याला अंडीशाही मारतात आणि निघून जातात. खूप मज्जा येते काका. आणि आमचा धंदा इतका भारी होतो ना. आणि काका आमचा कायच खर्च होत नाही. का? कारण बाबा आहे ना अंडी महाराष्ट्राची हास्य जत्रा ना त्यावरच सेट वरून आणतात. फुकट आम्हाला फुकट. नाही नाही एक मिनिट इकडे माझ्याशी बोला. एक काय निर्लज्ज माणूस आहे. नाही मला मान्य आहे. 2 मिनिटापूर्वी मला तुझी दया आली. 2 मिनिटापूर्वी. हो दया आली होती. हा? हो मान्य आहे. तू त्याचा पण बाजार केलास, धंदा करतोय. नाही बाजार हा वेगळा शब्द आहे. एक मिनिट, मला ना कुशी शब्द असतील लेखक घरी. तू जामुना आवाज खाली आहे. आवाज खालीच आहे. आवाज खाली आहे. हा आवाज खालीच आहे. माझा आवाज खालीच आहे. मुद्दा तो नाहीये. पण तुम्ही गैरसमज करून घेताय. तुम्ही विचारा ना पुढे काही प्रश्न वगैरे असतील तर विचारा तुम्ही. काय विचारा कुठल्या माणसाची मुलाखत घ्यायला आलो आपण? नाही ऐका ना सात्विक नावाच्या चॅनलवरही जाणार आहे रे मुलाखत. हो बरोबर आहे. पण माझा इंटरव्ह्यू आजपर्यंत झालेला नाही. शेवटचे प्रश्न विचारा म्हणजे मोकळं. नाही मला तुला प्रश्न आता विचारायचेच नाही. अरे तुरे करू नका. अरे तुरे नाही, तुला तर शिव्या घालण्याच्या लायकीच आहेस. मला तुला प्रश्न विचारायचे. बरं शिवाय नको अरे तुरे करा मग मान्य कर. लांब. ही मुलगी प्रामाणिक आहे, मी हिला प्रश्न विचारणार. बरं ठीक. नाही नको बाबांना राग येईल. वाजवेन ना अशी नाही नको. अख्खं स्किट असं कधीच नाही केलं. आता नाही नको. इकडे या. एक मिनिट हळू. खाली बस. विचार प्रश्न तिला. हा. बाळा तुझ्या बापाच्या स्ट्रगल बद्दल काय सांगशील? बाप नका म्हणू, किमान बाबा म्हणा. म्हणजे
जरा बरं त्याच लायकीचा गप्प बस. हरकत नाही. माझ्या बाबांनी ना आयुष्यात खूप स्ट्रगल केलंय आणि माझ्या बाबा ज्या गोष्टीच्या मागे हात धुवून लागतात ना ती गोष्ट मिळवतात. ही अतिशय उत्तम गोष्ट सांगितलीस तू. एकदा मनात ठरलं की आली ती गोष्ट. काय रे पायल भाभी तुम्ही हा? अरे इकडे नीच माणसा, लाज नाही वाटत तुला? काय काय सांग- मेसेज केलायस मला? मेसेज? हा, काय शेर पाठवलायस? बीवी गई है मायके आ जाओ पल्लू लहराई के. लाज नाही वाटत हे असले घाणेरडे मेसेज करायला? नाही मी एक हे तुम्ही सरळ सरळ इन्व्हिटेशन देताय मला. नाही इन्व्हिटेशन नाहीये. मी मग काय हे? एक भोजपुरी स्किट लिहितोय त्यासाठी प्रॅक्टिस करत होतो म्हणून तुम्हाला अरे, पाठवतो. किती खोटं बोलशील. जवळजवळ सोसायटीतल्या 100 बायकांना हा मेसेज पाठवलायस तू. नाही तसं नाहीये. काय मग कसं आहे ते? Just आणि fun. तुला माहितीये तुझ्या या वागण्यामुळे घरकामाला बायका येणं बंद झाल्या आता सोसायटीमध्ये. नालायक माणसा, नीच माणसा. जस्ट फन एलिमेंट म्हणून मी करत होतो. फन एलिमेंट. सगळ्या सोसायटीतल्या बायका एकत्र येऊन तुझा एलिमेंट असा सुजवून काढीन ना. हा? नुसता फन असा आवाज येईल. इकडनं ओघळ येईल ओघळ. मधलं काही दिसणार नाही. कळलं ना? पायल लंटच करते. थांब. नाही ऐका माझं ऐका. एनिवे आपण आता आपला मुलाखत कंटिन्यू करू. कोण आहेस तू लिंग पिसाट? काय बोलता तुम्ही? मी तसं नाही. क्या? काहीतरी गैरसमज झालाय. काल तुला काय समजलेलो मी? अरे नाही तसं नाही. ऐका काय माझं. निघालायस तू? तुम्ही यांना आता सांगा. नाही तुला अख्खा उघडा पाडला तर बघ. अरे नाही तुझी वाट लावतो की नाही? अरे नाही काय ऐका माझं. अरे हे- 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 तिला मार- तिला मारू नका. क्या बात है. हिलेरियस परफॉर्मन्स. खूप मजा आली. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई. हॅवॉक परफॉर्मन्स होता. समीर दा आज ऐकच तू. तू अत्यंत चाणाक्ष लेखक आहेस. तुझं निरीक्षण फार उत्तम असतं. बारीक बारीक गोष्टी तू टिपतोस आणि तुला बाबा वरद हस्ताय. तुझ्यावरती नटराजाची कृपा आहे, तुझ्यावरती गणपतीची कृपा आहे, तुझ्यावरती सगळ्या देवांची कृपा आहे आणि हे तू प्रत्येक वेळेला सिद्ध करतोस. त्यामुळे तू आमचा हिरा आहेस, आमच्या शोचा, आपल्या मंचाचा आणि आमच्या सगळ्यांचा लाडका आहेस. थँक्यू. क्या बात है. भावा मस्त. थँक्यू. आणि माझा टपोरी नाग्या तर दिवसेंदिवस फुलतच चाललाय बाबा. फार मस्त कॅरेक्टर रंगवलंस शिवाली. फार Thank you, उत्तम. म्हणजे तू एक लहान मुलगी होतीस आणि लहान मुलं कसा बरोबर चोमडेपणा करतात, बरोबर आई वडिलांना कसा एम्बॅरस करतात, त्या सगळ्या गोष्टी तू केल्यास आणि ते हुबेहूब तू रंगवलंस कॅरेक्टर. फार मजा आली. हसून हसून वेडं व्हायची पाळी आली. थँक्यू. वा 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 वा. प्रसन्न. शिवाली उत्तम. फार मस्त कॅरेक्टर पकडलंस. समीर तुझ्याबद्दल काय बोलणं? म्हणजे जे काय बोलायचं होतं ते ती बोलली आहे, ते बोलून झालंय. पण या सगळ्या या टोटल स्किटमधल्या विनोदामध्ये तर तुम्ही सगळेच मास्टर आहात. त्याच्याबद्दल किती आणि कसं बोलायचं. पण त्याच्यामधलं जे विषय तू जो मांडलास, जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की लेखकांवरती आलेली बंधनं सध्याच्या काळात, कुठल्याही एका पर्टिक्युलर ग्रुपबद्दल, कुठल्याही एका पर्टिक्युलर ज्यांचा धंदा असेल त्याच्यावरनं बोललं, कोणाच्या कुठल्याही प्रकारच्या पर्टिक्युलर एखाद्या संघटनेबद्दल, ग्रुपबद्दल बोललं तर ट्रोल करायला माणसं तयारच आहेत. लोकांना त्यातला निखळ निर्मळ विनोद बघायचा नाही आहे. ती वेदना फार महत्त्वाची होती, कुठून तरी मांडली जाणं आणि ती याच मंचावरनं मांडली जावी. क्या बात आहे सम्या. सुपर्ब. प्रसाद वारंवार तू सिद्ध करतोस. मी खूप दिवस बोलायचं टाळलं पण आज तुम्हाला बोलायला भाग पाडतोयस की नावात टॅलेंट आहेच. वंडरफुल. मंडळी, सौंदर्यशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या कुलकर्णी काकांना आज त्यांची मुलगी एक गोड खबर द्यायला आली आहे. बघूया त्यावर त्यांची काय प्रतिक्षिप्त क्रिया आहे ते. तुमच्या समोर येत आहेत एनर्जेटिक शशी केरकर, शिस्तबद्ध निमिष कुलकर्णी आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर. वाह. आज तुम्ही म्हणाल की अभिनयातलं परिपूर्णत्व बाजूला ठेवून नेपथ्याच्या परिपूर्णत्वाच्या मागे का बरं लागलाय हा माणूस. त्याला एक कारण आहे.
मी सौंदर्यशास्त्राचा प्राध्यापक आहे आणि परिपूर्णत्वतेतच सौंदर्य, खरं सौंदर्य दडलेलं असतं असा माझा आजपर्यंतचा सौंदर्यशास्त्राचा अभ्यास मला सांगतो. त्यामुळे माझ्या आजूबाजूची कोणतीही गोष्ट असो, मग ती बैठक असो, ती पायी असो, त्यावरची फुलदाणी असो, ती एकदम व्यवस्थित असली पाहिजे, परिपूर्ण असली पाहिजे आणि त्या तशा असाव्यात. म्हणून मी काही एक निकष ठरवून घेतलेले आहेत. म्हणजे आता वानगी दाखल सांगायचं झालं तर तो एक नट आहे बघा, गौरव मोरे. त्याच्या स्किटसाठी त्याचे किमान 10 अपमान हा निकष आहे, बरोबर. किंवा दुसरा एक नट आहे प्रभाकर मोरे, त्यांच्या स्किटसाठी 2 ते 4 भूताचे किस्से हा निकष आहे. किंवा आणखीन एक मोठा नट आहे अरुण कदम, त्यांच्या स्किटसाठी कोणताही निकष नसावा हा एकमेव निकष आहे, बरोबर आहे की नाही. तर तसेच मी सुद्धा प्रत्येक गोष्टीला काही निकष ठरवून घेतलेले आहेत आणि ते निकष पास झाले तरच ती वस्तू, तो प्राणी, ते फळ, ती भाजी किंवा तो मनुष्य त्याला या घरात स्थान मिळतं, नाही तर अजिबात नाही. डॅड आलं माझ्या कर्माचं फळ आलं. बाळा किती वेळा सांगितलं तुला मला बाबा म्हणायचं. ओके बाबा बाबा बाबा, मी आज खूप खुश आहे, व्हेरी हॅपी. काय झालंय काय माझ्या फुलपाखराला एवढा आनंदी व्हायला? बाबा, हा आय हॅव फाउंड द वन. म्हणजे मला ते सापडलेत. म्हणजे तिकडली स्वारी सापडली आहे. बाळा स्पष्ट बोल, नाही कळत मला, अजिबात कळत नाहीये. बाबा तुमचा जावई सापडलाय मला. आता कसं बोललीस? तुमचा माझा जावई? माझा जावई बाळा हळूहळू मोठी हो बाळा. मला तुला सांगतो, माझ्या आधीपासून इच्छा होती की तुझा जोडीदार, आयुष्यभराचा जोडीदार तू स्वतः निवडावास. म्हणजे तो कसा असावा याचे काही निकष मी तुला ठरवून दिले होते, पण तो निवडावास तू. अगदी त्या एक्सपेक्टेशन्स प्रमाणेच मी निवडलाय. वा वा वा. अगं मग कधीतरी भेटायला बोलव जावई बापूंना घरी. बाहेरच थांबलाय. कोण? जावई तुमचा. मूर्ख मुलगी, बाहेर थांबवतो असं कोणी? हा, बाहेर उभं केलंयस त्यांना, आत बोलव त्यांना. नाही म्हणजे मी आधी तुमच्याशी बोलून मग त्याला आत बोलवणार. नाही अजिबात नाही, असं त्यांना बाहेर उभं करायचं नाही. कोण आहे तो सुकुमार मला बघू तर दे. आत बोलव, आत बोलव. बोलवू? बोल. माझ्या घरात शिट्टी मीच वाजवली. तू वाजवलीस? हो. कधी शिकलीस आहे? म्हणजे नुकतंच शिकते मी, त्यांनीच शिकवलं मला. त्यांनी? त्यांची कृपा आहे. त्यांची? कोण आहेत ते मला बघू तरी दे, तुझे गुरु कोण आहेत? बोलव त्या सुकुमाराला, बोलव. हा सुकुमार. अरे देवा. इतकं भारावून गेला ना तुम्हाला भेटून, नमस्कार कसा करायचा हे पण विसरला. हो का? असू दे असू दे असू दे. वा वा. पण बघा ना त्याच्याकडे, म्हणजे नाही बघतोच आहे मी. काय सौंदर्य आहे ना याचं. म्हणजे जस्ट लुक इट इज हेअर. असं समुद्राच्या फेसाळ लाटांसारखी ती केश रचना. अँड लुक इट इज आईज. म्हणजे असं सूर्याच्या कोवळ्या किरणांसारखे चमकणारे डोळे. अँड लुक इट इज फिजिक. वाव. हिमालयासारखी भव्य देह यष्टी. अँड हिज फेस बाबा, कौतुक करते ना. अँड हिज फेस बाबा, म्हणजे असं तुफान पावसाला धुडकावून, धरणीला छेदून, तिच्या अंतःकरणातनं बाहेर येऊन अशी चकाकणारी वीज, तिच्यासारखा करारी चेहरा आहे बाबा. नाही ग, नाहीच. म्हणजे एकतर याने तरी चुकीच्या स्किट मध्ये एंट्री घेतली आहे किंवा माझी या जगात एक्झिट व्हायची वेळ झाली. या दोनच गोष्टी होऊ शकतात. असं काय बोलताय तुम्ही बाबा? अगं अगं काय बोलू बाळा, इकडे हो एक मिनिट. अगं ज्या केसांमध्ये तुला फेसाळलेल्या लाटा दिसतायत ना,
तिथे मला लोकलची जमलेली गर्दी दिसतेय फक्त. आणि ज्या डोळ्यांमध्ये तुला किरणांची चमक दिसतेय तिथे मला शून्य बुद्ध्यांक असलेली गोंधळलेली नजर दिसतेय फक्त. काय आहे हे? हा 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 शोधून आणलायस तू? हा माझा जावई होणार आहे बाळा? बाबा तुम्ही असं नका ना बोलू बाबा. आपलं काय ठरलं होतं? काय? आले रिजेक्ट नाही करायचं. हो बाळा. तुम्ही काय म्हणता की सौंदर्य हे फक्त दिसण्यातून नसतं, ते अनुभवातून येतं. हो 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 बरोबर आहे. मी म्हणालो होतो असं. पण याला अनुभवण्याचीच भीती वाटते मला. हा प्रॉब्लेम झाला. थोडं लक्षात घे तू. माझं धाडसच होत नाहीये की मी याला अनुभव. तुम्ही प्लीज एकदा बोला त्याच्याशी. फक्त बोला ना, थोडस बोला. बाळा बोला बोला. अगं बाळा कसं बोलू मी याच्याशी मला सांगा. हा प्लीज बाबा माझ्यासाठी. बरं ठीक आहे, मी प्रयत्न करतो फक्त तुझ्यासाठी. बरं. काय रे बाबा? बाबा वगैरे काय झालेलो नाही आपण अजून. हा म्हणजे तुमची पोरगी बोलत होती मला, पण मी बोललो नको नको, आधी शादी रॅमेज, शादी रॅमेज, मग हमीनून, मग बच्चे कंपनी. इकडे बघ. रॅमेज आणि हमीनून या 2 शब्दांनंतर कसा संवाद साधायचा बरं मी याच्याशी? एक कारण सांग मला की मी याच्याशी संवाद साधायचा. एक कारण सांग मला. त्याची भाषा आपल्यापेक्षा जरा वेगळी आहे ना. जरा वेगळी आहे. तुम्ही ट्राय करा ना बाबा प्लीज. बरं ठीक आहे. काय या ये इकडे. बाबा म्हणजे बाबा अशी हाक मारत नाहीये मी तुला. काय रे बाबा, नाव काय तुझं असं विचारतोय. नाव असेल ना, काहीतरी नाव असेल ना. हा चम्मन. एवढा वेळ घेऊन यांनी स्वतःचं नाव चमन असं सांगितलं मला. चमन नाही, चम्मन 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 चम्मन. हा सौंदर्य शास्त्राचा प्राध्यापक सांदीपनी कुलकर्णी त्यांचा जावई चम्मन. चम्मन नावाचा जावई आहे सांदीपनी कुलकर्णी. चम्मन कसं मी स्वीकारू याला? कुठून भेटलाय कुठून हा नमुना तुला? ऍक्च्युली ना त्याची गंमतच झाली. म्हणजे वन्स अपॉन अ टाइम कसं झालं की मी कॉलेजमधनं घरी येत होते आणि ना मला खूप भूक लागली होती आणि असं खूप ऊन होतं. तेवढ्यात मला याची फ्रँकीची गाडी दिसली. मी तिकडे गेले आणि त्याने मला एक फ्रँकी दिली. गरम गरम. माझ्यासोबत पर्स होती, हातात फोन पण होता. सो ना पैसे काढता काढता ना ती फ्रँकी पडली. ते एवढं ऊन होतं, एवढी भूक लागली होती ना मला, आणि तेवढ्या त्याने माझ्या पुढे फ्रँकी केली, ती पण फुकट. ॲट दॅट मोमेंट आमची जी नजरानजर झाली ना, तिथेच मला कळलं की तुमच्या सौंदर्यशास्त्राच्या सगळ्या डेफिनेशन्स मध्ये खरी उतरणारी मूर्ती ती हीच. आणि एवढं सगळं झाल्यावर मी एवढी भारावून गेले ना की मी मनोमन त्याला तिथेच वरून टाकलं. अगं ओवाळून टाकण्याच्या लायकीचं नाही हा. याला वरून टाकलं म्हणतेस तू बाळा? नाही बाबा प्लीज, हे असं राजबिंड सौंदर्य कसं नाकारू मी? 1 मिनिट. राजबिंडा? हा कुठला गुंडा आणलायस आपल्या घरात असं विचारणार होतो मी आता. राजबिंडा म्हणतेस तू याला बाळा? प्लीज तुम्ही तोंड सांभाळून बोला. हा होणारा जावई आहे तुमचा. बाळा अगं तू तोंड सांभाळून बोल. याला कसं जावई म्हणू मी? तेल गरम करत ठेवतो ना आपण कढईत, तेव्हा त्याच्यात जिरं टाकल्यावर हे जिरं का टाकलं तर तेल गरम झालंय की नाही हे बघायला, असं म्हणणाऱ्याचा एक वेळ लकडी पुलावर जाहीर मुका घेईन मी. हसू नकोस, विनोद नाही करत आम्ही. पण तुला जावई म्हणून घेणार नाही मी, कळलं का? मूर्ख मुलगा काय हसतोय बघ तो कसा. चेहरा बघ त्याचा, चेहरा बघ. डोळ्यात ससे फिरतायत बघ कसे. याच्याकडे बघून वाटतं हा 10वी तरी पास झाला असेल म्हणून. बाबा प्लीज हा, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. काय बोलली माझी लव? काय तुम्ही असं चेहऱ्यावर ना बोलू नका त्याला. बाबा खरंच हो, खूप साधा आहे हो, अगदी प्युअर सोल आहे हा. बघा ना निघाला. ऐक ना, माझ्या मुलीचा सौंदर्य शास्त्राचा अभ्यास जरा भरकटलाय असं मला दिसतंय. पण तुला स्वतःच्या वकुबाचा अंदाज असेल ना काहीतरी. कोणाचा कुबाचा? वकुबाचा. काय गाढवा पुढे वाचली गीता. तुला कशाला सांगतोय बाळा? बाळा हुशार होतीस ग लहानपणापासून. कसं वाढवलंय तुला मराठी भाषेचा अभिमान असावा वगैरे. काय झालंय तुला? अचानक अशी माठ का झाली आहेस तू?
गेली 10 मिनिटं शिवाली बरोबर प्रहसन करतोय असाच भास होतोय मला बाळा. असं का बरं झालंय तुझं? पुण्याची विनम्र अभिनेत्री होतीस की नाही? मग कल्याणची चुलबुली का झालीस तू अचानक? बिकॉज आय एम इन लव्ह बाबा. सन्न असा आवाज येईल फक्त असं परत एकदा बोललीस तर. प्रेम वगैरे नाही, अजिबात नाही. बाबा माझं ठरलंय, मी याच्याशीच लग्न करणार आहे. हो, मला ह्याच्याच प्रेमात पडायचं आणि मी याच्या प्रेमात पडली ऑलरेडी. मला ना या समुद्रात स्वतःला झोकवून द्यायचंय. झोक झोक, मी तुला झेलायला तयार आहे. झोक. कान फाट फोडीन. एकदम गप्प बस तू, गप्प बस तू. पाड हे झोक, तू झोकून दे, तू झेलायला तयार आहे हे बघायला आलोय मी इथे. मोठ माणूस, ही भाषा माझ्या समोर वापरायची नाही, कळलं ना? झोकून देईन आणि झेलायला तयार आहे वगैरे. क्षणात कपाळ मोक्ष करेन मी तुझा. माझा कपाळ ऑलरेडी मोक्षच आहे, फक्त या केसांमुळे तुम्हाला दिसत नाही, एवढं होतं लहानपणी. याला दूर नाही ग माझ्यापासून, याला दूर नाही माझ्यापासून. तू भाषा ए करुणा करा, का असा निर्दयी होतोस रे? एकीकडे मला प्राध्यापक बनवून कित्येकांचे बुद्धिवान जावई घडवून घेतोस आणि दुसरीकडे आमच्या नशिबात मात्र ही असली रिक्त निर्बुद्ध डोकी. का असं करतोस रे? हा, हे असलं काहीसं प्राक्तनात लिहिण्यापेक्षा एखाद्या खोल गुहेत समाधिस्थ होण्याचा योग लिहून या सर्व अंधकारापासून मुक्तता मिळवण्याचा तेजस्वी मार्ग का बरं लिहित नाहीस रे माझ्या नशिबात? आयुष्याचा मार्ग या अशा काट्यांनी भरण्याआधी मावळत्या सूर्याच्या साक्षीने आमलाच्या पावसात हा देह आकंठ भिजवून तो देह तेलाच्या तप्त समुद्रात विलीन करण्याची सद्बुद्धी दे रे. करुणा करा, दे रे मला. बाबा उठा. सुदे. मस्त बोलला बाबा. काय कळलं नाही पण मस्त बोलला. मी काय बोलतो स्नुषा, हा आयटम आपला रॅमेज मध्ये ठेवायचा काय? निघ निघ, माझ्या भाषेचा दर्जा तुझ्यासारखा होण्याआधी निघ इथून. निघ नाही तर चपलेने मार. निघ घराच्या बाहेर. बाबा निघ. बाबा तू वाजव ना लवकर. वा वा वा, अतिशय सुरेख सादरीकरण, मस्तच. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई, सुरेख सादरीकरण. निमिष, मस्त. तू ज्या प्रकारे मराठी भाषा प्रभुत्वाने बोलतोस, तुमचा परफॉर्मन्स झाल्यानंतर मला पण असं वाटतं की असं अस्खलित आणि खणखणीत मराठी यायला पाहिजे लगेच, कधीही. मस्त, मला आवडलं. शशी, तुझं खूप इनोसन्स इतका छान तू पोर्ट्रे केलास या कॅरेक्टरमध्ये की तुझा इनोसन्स आणि हिचं कन्व्हिक्शन याच्यामुळे ती लव्ह स्टोरी खूप जास्त कन्व्हिन्सिंग झाली. तू पण अर्बन मुलगी मस्त प्रियदर्शनी सादर केलीस, मजा आली. वा वा. प्रसादा. शशा, सुरुवातीचा काही काळ न बोलता जो होता तो फार विलक्षण होता आणि तो होल्ड करण्यासाठी एक वेगळी स्ट्रेंथ असायला लागते. ती तुझ्याकडे आहे मित्रा, आणि ती तू मस्त मस्त निभावून दिलीस. आणि एक अशुद्ध भाषा, शुद्ध भाषा आणि घुसमट असा 3 टप्प्यांमध्ये हे विभागलं गेलं होतं. प्रियदर्शनी छान, मजा आली, खूप मजा आली. गुड. आणि पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत समीरजी चौगुले. पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत द वॉल उर्फ प्रसाद खांडेकर. द टॅलेंट, द वडलंच भावा. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी ठरलेले आहेत समीर चौगुले आणि प्रसाद खांडेकर. आणि त्या दोघांनाही मिळत आहे पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड यांच्यातर्फे गिफ्ट वाउचर. अभिनंदन दोघांचंही, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर मंडळी, याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण आपण असेच भेटत राहणार आहोत
सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता. कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड. हास्य जत्रा